5 ऑगस्ट 2026 रोजी सेंद्रिय तथा विषमुक्त शेतीचे प्रचारक आणि डिसेंट फाउंडेशनचे सल्लागार कृषीतज्ञ डॉक्टर संतोष सहाने यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेच्या संरक्षणाचा संदेश ग्रामीण भागात रुजवण्याच्या उद्देशानं डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात 35 फळझाडं, फुलझाडं, देशी तसेच वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात आली। यामध्ये आंबा, नारळ, सीताफळ, फणस, पेरू, लिंबू, पारिजातक, चिकू, चिंच, आवळा, आपटा, मोहगनी आदी विविध वृक्षांचा समावेश आहे। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या वृक्षांची लागवड करण्यात आली। आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी। डिसेंट फाउंडेशनच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केलं। वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचं संगोपन व संवर्धन करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगत प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रत्येकी 2 वृक्ष दत्तक घेऊन त्यांच्या संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे। या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे। भविष्यात येथे येणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना सावलीसुद्धा, शुद्ध हवा आणि प्रसन्न नैसर्गिक वातावरणाचा लाभ मिळणार आहे। वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष संवर्धनाची चळवळ उभी राहणं गरजेचं आहे। पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित व निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकानं वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करणं काळाची गरज आहे। केवळ वृक्ष लागवड न करता लावलेल्या प्रत्येक झाडाचं संगोपन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं मत डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी व्यक्त केलं। दरम्यान डॉक्टर संतोष सहाने यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव आणि डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कृषी तज्ज्ञ डॉक्टर संतोष सहाने, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल नाहनाळे, डॉक्टर अश्विनी खोमने, सरपंच दीपक बाळसराफ, पोलीस पाटील रुपेश बाळसराफ, अशोक बाळसराफ, डॉक्टर यब्बी आतार, आदिनाथ चव्हाण, योगेश मेहेर, पत्रकार रामकृष्ण भागवत, नंदकिशोर खेडकर, श्रावण घोगरे, सुजल बिडवई, आरोग्य निरीक्षक सुनील चावरे, दुर्गा महाजन, आशा सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डिसेंट फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाची जनजागृती वाढून ग्रामीण भागात वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम आपण आज या ठिकाणी राबवतोय। निमित्त आहे डिसेंट फाउंडेशनचे सल्लागार, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये, विषमुक्त शेतीमध्ये गेल्या 20 वर्षापासून अतिशय अविरतपणे काम केले आणि आता सध्यासुद्धा ते जवळपास 12 देशांमध्ये या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत। असे आमचे मार्गदर्शक मित्र आणि फोरकास्ट ॲग्रोटेक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा आदरणीय डॉक्टर संतोषजी सहाने यांचा आज खरं तर वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात। या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदरणीय डॉक्टर साहिलजी नाहनाळे, त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सरपंच, आमचे मार्गदर्शक मित्र, ज्यांच्या माध्यमातून खरं तर आपण मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचं दर महिन्याला या ठिकाणी आयोजन करत असतो, ज्याच्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान ज्यांचं लाभतं ते आदरणीय दीपकजी बाळसराफ साहेब, त्याचबरोबर या गावचे पोलीस पाटील आदरणीय आमचे मार्गदर्शक मित्र रुपेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत। निवृत्त अधिकारी आदरणीय अशोक बाळसराफ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी आतार सर असतील, त्याचबरोबर संचालक आदिनाथ शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर कृषी पदवीधर आदरणीय कृषी अधिकारी नंदकिशोर खेडकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व या आमचे गणेशजी मेहेर, त्याचबरोबर या प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद, आशा सेविका, परिचारिका, त्याचबरोबर उपस्थित
सर्व ग्रामस्थ या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो. खरं तर अनेक ठिकाणी आपण यावर्षीसुद्धा डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्या नुकताच काही दिवसांपूर्वी आपण शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा जवळपास 100पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचं त्या ठिकाणी रोपण केलेलं आहे. मग तिथं फळझाडं असतील, देशी झाडं असतील, वनौषधी झाडं असतील, फुलझाडं असतील, अशा प्रकारची तिथंसुद्धा आपण जवळपास 100पेक्षा जास्त झाडं त्या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. आणि आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव या ठिकाणी सुद्धा जवळपास 35 वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं आपण आंबा आहे, नारळ आहे, चिक्कू आहे, फणस आहे, त्याचबरोबर आवळा आहे, पारिजातक आहे, जांभूळ आहे, वेगवेगळी अशी जवळपास 35 प्रकारची झाडं आपण या ठिकाणी वृक्षारोपणासाठी या PSCला देत आहोत. खरं तर मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की शिरोली PSCतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्येकाने 3 झाडं साहेब दत्तक घेतलेली आहेत आणि प्रत्येक झाडाचं ते संगोपन त्या निमित्तानं करणार आहोत. काही दिवसांपूर्वी आपण आपला वैकुंठवासी कोंडाजीबाबा डेरे वारकरी शिक्षण संस्था वैष्णवधाम या ठिकाणी सुद्धा 50पेक्षा जास्त फळझाडं आपण त्या ठिकाणी दिले. त्या ठिकाणी सुद्धा 50 विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड त्या ठिकाणी दत्तक घेतलेलं आहे आणि त्याचं संगोपन आणि संवर्धन करण्याचं काम ते विद्यार्थी त्या निमित्ताने करणार आहे. माझ्या आपल्या PSCतील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे, आदरणीय डॉक्टर साहिलजी नानाळे साहेबांना विनंती आहे की आपल्या सर्व कर्मचारी वृंदांच्या माध्यमातून खरं तर प्रत्येकाने एक झाड जर आपण त्या ठिकाणी संवर्धनासाठी त्या ठिकाणी दत्तक म्हणून घेतलं तर निश्चितपणे ही झाडं भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचं संवर्धन आणि संगोपन होईल असा विश्वास या निमित्तानं आम्हाला वाटतो. असो, अधिकचं न बोलता ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे ते आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय डॉक्टर संतोषजी सहाने यांना आपल्या सर्वांच्याच वतीनं मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. लेण्याद्रीचा गिरिजात्मक त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देव, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही सदिच्छा आणि शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करत असताना खरं तर साने साहेबांच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण राबवत असतो. खरं तर त्या उपक्रमांचं प्रदर्शन करणं त्यांना कधी आवडत नाही, परंतु आज या ठिकाणी हा उपक्रम आपण खरं तर वृक्षारोपणाचा एक चांगला असतो तो उपक्रम आपण घेत आहोत. भविष्यामध्ये इथून पाठीमागच्या काळात सुद्धा कोंडाजीबाबा डेअरी आश्रम असेल त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी बायोगॅस उपलब्ध करून देण्याचं काम ते करणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी या पुढच्या काळात मदत त्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याचबरोबर डिसेंट फाउंडेशनचे जे अनेक उपक्रम आहेत त्या अनेक उपक्रमांना सुद्धा त्यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं. सकाळीच त्यांनी आम्हाला सांगितलं की जो कळीव मलताना उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण ज्या मुलींना, किशोरवयीन मुलींना मोफत इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करत असतो त्या उपक्रमाच्या निमित्तानं जवळपास 600 सॅनिटरी नॅपकिन ते आपल्याला त्या उपक्रमासाठी त्यांनी उपलब्ध करून देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याबद्दल या सगळ्या त्यांच्या या सहकार्याबद्दल त्यांचं मानवत एवढं आभार कमी आहे. मी डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं आणि उपस्थित सर्वांच्याच वतीनं त्यांना पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज डॉक्टर संतोष सहाने यांचा वाढदिवस आणि तो स्तुत्य असा वाढदिवस का म्हणावा लागेल, कारण की सरांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जवळजवळ 35 ते 40 झाडं ही इथं वृक्षारोपणासाठी दिलेली आहेत. आणि मी आमच्या आरोग्य केंद्राच्या स्टाफच्या वतीने ही ग्वाही देतो की ती सर्वच्या सर्व झाडं 100% जगवतील ही मी या निमित्ताने खात्री देतो. त्याचप्रमाणे जी झाडं दिलेली आहेत, विशेष करून ही झाडं मी प्रत्यक्ष इथं पाहिली, ही सर्व आपले देशी झाडं आहेत जी पर्यावरणासाठी पूरक आहेत, जी पर्यावरणात आपल्याला फायदा करून देतील अशीच झाडं सरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. या निमित्ताने सरांना मी पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक आणि भरभराच्या शुभेच्छा देतो व या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मूर्ती मान्य श्री डॉक्टर संतोष सहाने यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव या ठिकाणी अनेक अशी चांगल्या पद्धतीची फळांची झाडं, काही फुलांची झाडं, औषधी वनस्पती आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी या ठिकाणी दिलेली आहेत आणि सेंद्रिय शेतीचे धडे देणार, कारण आज सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. या डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात राबविले जातात आणि त्या डिसेंट फाउंडेशनचे डॉक्टर संतोष सहाने सर हे सल्लागार आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अतिशय हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. कारण डॉक्टरांनी एक मनातील भावना बोलून दाखवली
का ज्यावेळेस नारळाचं झाड लावलं, या नारळाचं झाड ज्यावेळेस नारळ देईल ते पेशंटसाठी उपयोगी पडेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आणि आपल्या आरोग्य केंद्राचे डॉक्टर माननीय साहिल नानाळे सर यांनी देखील आम्ही ही झाडं लावून 100% पूर्ण जगवण्याचा प्रयत्न करू. कारण झाडे सर्वजण लावतात, पण डॉक्टर साहेब एक आवर्जून सांगतो, आज सरांनी 35 ते 40 आपल्याला फळझाडं फुलझाडं अशी झाडे दिलेली आहेत. पण पुढल्या वर्षी ज्यावेळेस सरांचा वाढदिवस येईल त्या वाढदिवसाच्या वेळेस आपल्याला ही सर्व झाडे अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासली जातील अशी आपणा सर्व आरोग्य केंद्राकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि सरांना त्यांचं हे जे कार्य आहे हे कार्य असेच पुढे चालत राहू, अशीच समाजाची सेवा त्यांच्या हातून घडो आणि त्यांना उदंड आयुष्याच्या भरपूर अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर संतोष सहाने सर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि डिसेंट फाउंडेशन यांच्या सहकार्यातून आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावला आपल्याला 35 त्यांनी उपयोगी झाडे असे आपल्याला त्यामध्ये फळबागे असतील किंवा औषधी गुणधर्माचे झाडे असतील. तर मी तुम्हाला याच्याबद्दल आभार जास्त का मानेल, कारण आमचं आता नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्सचं समोर असेसमेंट लागणार आहे. तर त्यामध्ये आम्हाला ह्या गोष्टी दाखवावंच लागतात, म्हणजे हे असणं अपेक्षित आहे आपल्या याच्यामध्ये. तर हे तुमच्या या वृक्षदानामधून आम्हाला आणखी त्याला बळ मिळालं आहे. आणि आम्ही सुद्धा जसं आपल्या साहेबांनी सांगितलं, सरपंच साहेबांनी सांगितलं की ही झाडे जसे वर्षानंतर जास्त वाढलेली दिसतील. ही तुम्हाला आमच्या जसं तुम्ही डेअरी आश्रमाला प्रत्येक कर्मचाऱ्याने 3-3 झाडे घेतली होती, तसेच आम्ही सुद्धा मी माझ्या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत हे सांगतो की आम्ही प्रत्येक आमच्या सर्व जेवढे स्टाफ आहे त्यांनी प्रत्येकानं 2-2 झाडे की आपल्या एरियामध्ये जिथं कुठं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भागामध्ये जिथं कुठं जागा आहे तिथं आपण लावून हे संवर्धन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि तुम्हाला सुद्धा एक अविष्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवजन्मभूमीमध्ये तयार झालेलं डिसेंट फाउंडेशन आज केवळ तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, तर संपूर्ण राज्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक आगळेवेगळे उपक्रम नेहमीच करत असतात. आज माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी आपण आहोत. आणि सावरगावातील हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टीने वैद्यकीय क्षेत्राला लागलेली जी वेगवेगळी दूषणं आहेत त्यामध्ये सर्वात मोठं दूषण म्हणजे आज प्रसूतीच्या बाबतीमध्ये सिझेरियन ही संकल्पना संपूर्ण जगभरामध्ये व्यावसायिकरित्या प्रभावशाली होत असताना नॉर्मल डिलिव्हरी ही बऱ्याच वेळा लोकांना दिव्य स्वप्न वाटतं. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नॉर्मल डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये सर्वात अग्रेसर असलेलं आणि सामान्य कुटुंबातल्या महिलांसाठी एक आशास्थान असलेल्या अशा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आज हे वृक्षारोपण होत आहे. मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आरोग्य केंद्राची आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, त्यातील सर्व कर्मचारी, त्यातील पूर्ण स्टाफ आणि खऱ्या अर्थाने या वैद्यकीय केंद्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी जागरूक असलेले या गावचे प्रथम नागरिक आणि संपूर्ण पदाधिकारी आणि सर्व नागरिक यांना सर्वात पहिल्यांदा शुभेच्छा देईल की आज माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या आरोग्य केंद्रामध्ये हा उपक्रम साजरे करण्याची आपण परवानगी दिलीत. या उपक्रमामागचा हेतू प्रामुख्याने हाच आहे की या आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या सामान्य कुटुंबातील या सर्व रुग्णांना या दिले गेलेल्या आयुर्वेदिक वनस्पती आणि फळझाडांचा या फळांचा लाभ मिळावा आणि ही झाडं ही नेहमी इथे आलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी जिवंत असावीत. त्यासाठी माझी कंपनी फोरकास्ट ॲग्रोटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, डिसेंट फाउंडेशन, या गावचे ग्रामस्थ आणि वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी नक्कीच याची काळजी घेतील अशी एक आशा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी माझा हा जन्मदिवस एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि नेहमी आपल्या ऋणामध्ये राहील हीच एक अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.